800 ते 900 वर्ष जुने मंदिर आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. आता आंघोळ वगैरे झाली आहे. आता टिळा वगैरे लावतो मी आणि मला शर्ट सुद्धा चेंज करायचा आहे. शर्ट दुसरा घालायचा आहे मला. तुम्ही बघू शकता काल पण आपला माल ओला झाला होता. ही 2 ब्लँकेट आहे आणि ते परत ओले झाले होते. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा. तर तुम्ही पण फराळ करा, मी पण फराळ करतो आणि मग निघतो. ही चाबी वगैरे घेतली, आता निघतो. मी आताच घरी आलोय. तुम्ही बघू शकता आपण माल इथं ठेवला आहे. तुम्ही ती गट्टी बघितली, त्यामध्ये पुन्हा आपल्याला माल ऍड करायचा आहे. त्यामध्ये काय काय ऍड करायचं आहे सांगतो तुम्हाला. तुम्ही बघू शकता ही पोलर आहे का नाही, ती घालायची त्यात, 3 ऍड करायची त्यात. अजून जानाचं कवर तुम्हाला मी ते मागच्या व्हिडिओ मध्ये लावलं होतं. ही बघा, ही 4x6 कवर आहे, ती जानाचं कवर, ती ऍड करायचं आहे 1. आणि बेडशीटा 3 जोड म्हणजे 6 नग त्यात ऍड करायची आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण माल आपला वरती ठेवला आहे. हे बघू शकता तुम्ही. आता तिथला माल काढून आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे. तुम्हाला मी सांगितलं काय काय ऍड करायचं आहे ते आता आपण नंतर करूया. आता आपण सायकल मध्ये थोडी हवा मारू. सायकल आणली मी, हा पंप घेतला आहे आणि आता तुम्हाला मी सायकल धावतो. हे बघू शकता, ही सायकल आणली आहे. या सायकल मध्ये आता आपण हवा मारू. पहिल्यांदा हवा किती ते चेक करूया. पूर्ण दबते. समोर चेक करतो, समोर बरोबर आहे हवा. फक्त मागच्या टायरात हवा मारायची आपल्याला. टायरात हवा मारून झाली, ही बघू शकता. आता याचा एक राऊंड आणायचा आहे. शर्ट चेंज केला, आता सायकल मी गेटाच्या बाहेर काढतो. मी मग अशी हवा मारली होती नाही ते बघा. आता बाहेर काढताच गेटाच्या पूर्ण हवा गेली. ती बघू शकता पूर्ण हवा गेली. याला आता पंचर जोडायला नेतो मी तिकडं. तिला मी बाहेर नेलं होतं, तर परत ती गेटच्या मध्ये लावली मी. गेट उघडच राहिला, गेट बंद करतो. तर ती बाहेर पंचरचा प्रॉब्लेम आहे. पंचर जोडून आणतो मी. तिला लावली मी सध्या गेटच्या मध्ये. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही व्हिडिओमध्ये जे मंदिरं बघितले नाही, ते मंदिरं तब्बल 800 ते 900 वर्ष जुने मंदिर आहे. त्यापेक्षा पण जास्त जुने आहे ते. पण मला विचारलं होतं मी एकासनी, त्यांनी सांगितलं होतं बाबा हे लई जुने मंदिर आहे. डोळ्याने बघितल्यावर तरी पण कळते आपल्याला की किती जुने असणार ते मंदिर, कारण खूप जुनं काम आहे त्याचं. आपण ते रेवणसिद्ध मंदिर बघितलं होतं का नाही, ते पण अंदाज लावायला गेला खूप जुनं वाटतंय ते. असेच ब्लॉग पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. इथं लाल बटन दिलेलं आहे, त्यावर टॅप करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कुठला ब्लॉग पाहिजे. मला आयडिया द्या. तुम्ही व्हिडिओवर कमेंट केला का नाही, मग मला त्यानुसार आयडिया येतात. त्यासाठी तुम्ही कमेंट करत जावा. तर भेटूया आपण अशाच पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.